नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। विश्व शांतिदूत, विश्व वंदनीय महान कारुणिक अरहंत सम्यक संबुद्ध, या सम्यक संबुद्धाचा सुआख्यात सुस्पष्ट सरळ मार्गी निब्बान अशा महान परम सुखाकडे घेऊन जाणारा आदि कल्याणकारी, मध्य कल्याणकारी, अंतिमही कल्याणकारी असलेला हा बहुजन हिताय बहुजन सुखाय असा हा विश्व कल्याणकारी सद्धम्म, या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा भगवंताचा आर्य पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या त्रिरत्नांच्या 24ही गुणांचे स्मरण करून देवानं पियदसी धम्मदायाद महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन पंचांग प्रणाम करून आज आयुष्यमान उपासक सचिन भाऊ शेंडे व आयुष्यमती उपासिका पूजाताई शेंडे या परिवारामध्ये आज गृह प्रवेशाच्या निमित्तानं या आणि वाढदिवसाच्या निमित्तानं या कार्यक्रमाचं आणि वर्षावासाचं औचित्य म्हणूनही या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं काय सांगावं तर तथागत भगवान बुद्धांच्या संदर्भामध्ये एकदा श्रावस्तीच्या सुदत्त अनाथ पिंडक तथागत बुद्धांचा महाउपासक महादानी सुदत्त अनाथ पिंडक यांच्या जेतवनारामामध्ये मूलबंध कुटी महाविहारामध्ये तथागत भगवान बुद्ध विश्रामाला असताना त्यावेळी उपस्थित असताना एक द्रोण नावाचा एक व्यक्ती आहे, द्रोण नावाचा व्यक्ती, तर हा द्रोण नावाचा व्यक्ती तथागत बुद्धाकडे एकदा येतो आणि हा द्रोण नावाचा व्यक्ती तथागत बुद्धाकडे आल्याच्या नंतर तथागत बुद्धांना त्याने कधीच पाहिलेलं नसतं। जो 32 लक्षणांनी आणि 80 अनुलक्षण व्यंजनांनी परिपूर्ण असलेले सम्यक संबुद्ध आहे, तर त्यांना कधीच पाहिलेलं नसतं। आणि हा द्रोण नावाचा व्यक्ती पहिल्यांदा तथागत बुद्धांकडे आल्याच्या नंतर हा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये उत्पन्न होऊ शकतो की हा द्रोण नावाचा व्यक्ती इकडे बघायचा आहे, तर हा द्रोण नावाचा जो व्यक्ती आहे तो तथागत बुद्धांकडे आला आणि तथागत बुद्धाला त्यांनी पंचांग प्रणाम वगैरे केला, अभिवादन केलं। एका बाजूला तो बसला आणि तथागत बुद्धांना सम्यक संबुद्धांना असा विचारत आहे, तुमच्याही मनामधला तो प्रश्न असू शकते। तर हा द्रोण नावाचा हा व्यक्ती तो परिव्राजक तथागत बुद्धाला असं विचारत आहे की तुम्ही देव आहात का म्हणते, काय म्हणत आहात, म्हणजे बुद्धाला विचारलंय त्यांनी जिवंतपणीची घटना, तुम्ही देव आहात का जी म्हणते, तुम्ही देव आहात का, हा प्रश्न तुमचाही असू शकतो। अनेक लोक बुद्धाला आहे का नाही, तर तुम्ही देव आहात का म्हणते, देव आहात का, तर बुद्धाने होय म्हटलं असेल किंवा नाही, नाही म्हटलं। बरं तुमच्या मनानं तुम्ही देव आहात का म्हणते, आपण देव आहात का, देव देव, तसा देव देवी देवता देवा हे सगळे पाली शब्द आहे, विशेषण आहे की नाही। आपण देव मनुष्यान म्हणतो, देव आणि मनुष्याचे शास्त्रा गुरु कोण आहे, तथागत सम्यक संबुद्ध। तर या द्रोण नावाच्या व्यक्तीनं बुद्धाला असं विचारलेलं आहे, खाली आठवले तरी चालेल, काय विचारलेलं आहे की आपण देव आहात का म्हणते, देव, तर बुद्धानं हो म्हटलं असेल किंवा नाही, नाही म्हटलं बुद्धाने, है ना। सुरुवातीला तर ते मौन राहिले, बुद्ध थोडं
मौन पाळतात. तर पहिल्यांदा आता ते असं म्हणत आहे की आपण देव आहात का? तर बुद्धाने उत्तर दिलं की मी देव नाही आहे. बुद्धांच्याच वाणीतून ऐका, हे द्रोण ब्राह्मणा मी देव नाही आहे, मी देव नाही आहे. त्या द्रोण नावाच्या त्या ब्राह्मण व्यक्तीनं पुन्हा बुद्धाला असं विचारलं की आपण यक्ष आहात का? यक्ष. आता काही लोकांना असं वाटते आपण अजंठा वेरूळच्या किंवा इतर बौद्ध गुफांमध्ये भेटी दिल्या, म्हणजे ज्याला आपण बुद्ध लेण्या म्हणतो, तर तिथं तुम्हाला यक्षांचं शिल्प दिसते काढून. आता यक्ष म्हणजे काय, तर याही संदर्भात अनेक लोकांमध्ये मतभिन्नता आहे. पण आपण बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये किंवा इतरही बौद्ध साहित्यामध्ये तथागत भगवान बुद्धांचे ते एक उपासकच आहे. जसं आलवीचा यक्ष आलवक, यक्ष आलवक किंवा हस्तक आलवक, हे जे दोन व्यक्तीची नावं आपल्याला दिसते, तर मग यक्ष आलवक किंवा हस्तक आलवक. तर आपण यक्ष आहात का? तर यक्ष म्हणजे काय? यक्ष म्हणजे काय राक्षस बिक्षस वगैरे काय माणसापेक्षा वेगळे नाही, तर एक त्यावेळेचा एक प्रतिष्ठित लोक समूह, एक विशिष्ट त्यांची प्रतिष्ठा, एक वजन, अशा प्रकारचं. तर मग तथागत बुद्धाला तो द्रोण व्यक्ती असा विचारत आहे की आपण यक्ष आहात का? यक्ष. तर बुद्धाने उत्तर दिलं, हे द्रोण ब्राह्मणा मी यक्ष सुद्धा नाही आहे, मी यक्ष सुद्धा नाही आहे. मग तिसऱ्यांदा विचारलं द्रोण ब्राह्मणांनी बुद्धाला, आपण गंधर्व आहात का? त्याला पालीमध्ये गंधर्व म्हणतात, गंधर्व. आपण मिलिंद प्रश्नाचं वाचन जर केलं तर नव्या जीवाची उत्पत्ती होण्यासाठी 3 गोष्टी एकत्रित आल्या पाहिजे, स्त्री पुरुष आणि गंधर्व, असं मिलिंद प्रश्नामध्ये उल्लेख आहे. तर आपण गंधर्व आहात का म्हणते गंधर्व. तर तुम्हाला हे गंधर्व एक शिल्पकला अजंठा वेरूळ आणि इतर बौद्ध गुफांमध्ये किंवा महाविहारांमध्ये सुद्धा ते एक शिल्पकला दिसते, ते एक मानवी समूहच आहे. तर त्या काळामध्ये हा एक प्रतिष्ठित एक मानवी समूह असल्यामुळे आपण गंधर्व आहात का, गंधर्व आहात का, असं त्यांना तिसऱ्यांदा विचारलं की आपण गंधर्व आहात का. तर बुद्धानं होय म्हटलं असेल किंवा नाही. तर बुद्ध म्हणतात मी गंधर्व सुद्धा नाही. मग तथागत बुद्धाला या द्रोण नावाच्या ब्राह्मण व्यक्तीनं असं विचारलं, नीट लक्ष द्यायचं आहे, आपण मनुष्य आहात का? म्हणजे तुम्ही मनुष्य आहात का? मग मनुष्य म्हणजे समजलं ना. आता ते तुम्ही मनुष्य, 2 हात 2 पाय 2 डोळे 2 कान आहे का नाही, नाक वगैरे, तर हा मनुष्य झालेला आहे. हा हाडा मासाचा नामरूपाचा प्रपंच, 3.5 हाताचं हे शरीर आहे आपलं. कोणतं? हे नामरूप. नामरूप कशाला म्हटलेलं आहे? नाम म्हणजे चित्त होते, मन होते, माइंड होते, आणि रूप म्हणजे काय? आपण आजच्या याच्यामध्ये जर रूप म्हटलं तर आपण काय म्हणतो, आपला जो एवढा फेस आहे ना, चेहरा, यालाच रूप म्हणतो. पण बुद्धानं डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत संपूर्ण शरीराला रूप म्हटलेलं आहे. तर नामरूप आहे की नाही. तर या नामरूपाचा प्रपंच म्हणजे मनुष्य, मनुष्य. तर मग तो द्रोण नावाचा ब्राह्मण व्यक्ती बुद्धाला विचारत आहे, नीट लक्ष द्यायचे आहे, ही गोष्ट तुम्हाला समजली पाहिजे. बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथात आहे बाबासाहेबांनी लिहिली की आपण मनुष्य आहात का? तुम्ही मनुष्य आहात का? जी म्हणे मग आपण मनुष्य आहात का? तर बुद्धानं होय म्हटलं असेल किंवा नाही. हा, तुम्ही मनुष्य आहात का? जी मनुष्य, मनुष्यच नाही, तुम्ही मनुष्य आहात का? जी म्हणे. तर बुद्धानं होय म्हटलं असेल किंवा नाही. हा, म्हणजे जसे तुम्ही मनुष्य आहे तसेच बुद्धही होते का? हा, मग देव मनुष्य आणि देव मनुष्य म्हणता ना तुम्ही. मनुष्य आहे आणि देव मनुष्य. देव म्हणजे कोणते नाही, हिंदू धर्मातले देव नाही. देव म्हणजे काय होते? श्रेष्ठ, आर्य, श्रेष्ठ व्यक्ती. देव हा शब्द पाली आहे, ते दगडा दोंड्याचे नाही आहे. समजलं का? देव देवी शब्द कोणाला म्हणतात? देव कोणाला म्हणतात? जे लोक पंचशिलाचं, आर्य अष्टांगिक मार्गाचं, बुद्धाच्या धम्माचं आचरण करतात, तशा व्यक्तीला देव म्हणतात. जे पंचशिलाचं, आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन करणारी उपासिका, तिला देवी म्हणतात. देवी आणि देव आहे की नाही. महान सम्राट अशोकांच्या पत्नीचं नावच देवी होतं, देवी होतं, कारण ती मुळातच बौद्ध परिवारातली होती. देव आणि देवी हे मुळात पाली शब्द आहे, पण त्याचीही बराबरी म्हणजे देव आणि देवी याच्याही पेक्षा पलीकडे आहेत ना बुद्ध. खूप
पलीकडे गेलेले आहे बुद्ध. तर त्यांनी विचारलं, मी बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामधलं सांगत आहो. बाबासाहेबांनी जे लिहिलेलं आहे, द्रोण सुत्त म्हणतात त्याला, सुत्त पिटकामध्ये द्रोण सुत्त म्हणतात. तर आपण मनुष्य आहात का जी म्हणे, तर बुद्धानं होय म्हटलं असेल किंवा नाही. मनुष्य आहेत का बुद्ध? आहे ना मनुष्य. पण बुद्धानं असंच म्हटलंय, मी मनुष्य सुद्धा नाही, मनुष्य सुद्धा नाही. मग पुन्हा चमत्कार म्हणजे देव असणच मग बुद्ध, नाही तर मग काय कोणीतरी चमत असं वगैरे अलौकिक काहीतरी दिव्य शक्ती असं आहे का ते? बुद्ध मनुष्य आहेच ना, आहे ना, आहे मनुष्य तुमच्या शरीरासारखं आहे. पण बुद्धाचे 32 लक्षण तर होते ना. जसे बुद्ध दिसत होते तसे आहात का तुम्ही? बुद्धासारखा सुंदर, मन तर सुंदर होतच त्यांचं. बुद्धासारखी ब्युटी, बुद्धासारखं सौंदर्य जगामध्ये कुणाकडेही नव्हतं. बुद्धाची उंची नरसिंह गाथामध्ये 32 लक्षणं आणि 80 अनुलक्षणं. तुमच्याकडे आहे का ते? तुमच्या शरीरावर आहे का? म्हणजे बुद्धासारखे तुम्ही आहात का? शरीर कांतीनं या नाम रूपानं आहे का तुम्ही? नाही आहे. जसं बुद्धाकडे मन होतं तसं मन तुमच्याकडे आहे का? तसं चित्त तुमच्याकडे आहे का? बुद्धासारखे आहात का? तुमचं जगणं, तुमचं आचरण, तुमचा व्यावहारिक दिनचर्या काय बुद्धाप्रमाणे आहे? नाही ना. तर त्या द्रोण नावाच्या व्यक्तीला बुद्ध असं उत्तर देत आहे की मी मनुष्य सुद्धा नाही, मी मनुष्य सुद्धा नाही. आता तर खूपच झाली. मी तुम्हाला असं विचारतो की तुम्ही देव आहात का, तर तुम्ही म्हणता नाही. मी तुम्हाला असं विचारत आहे की तुम्ही यक्ष आहात का, तर तुम्ही म्हणता नाही. मी तुम्हाला असं विचारत आहोत तुम्ही गंधर्व आहात का, तर तुम्ही म्हणता नाही. आणि मी तुम्हाला आता हे विचारलंय, मला असं तरी वाटलं कमीत कमी तुम्ही मनुष्य, जसा मी मनुष्य तसे तुम्ही, तर तुम्ही मनुष्य आहात का, तर तुम्ही म्हणता मनुष्य नाही. म्हणजे आता म्हणजे मी तुम्हाला म्हणजे तुम्ही, मी देव नाही म्हणता, मी यक्षही नाही म्हणता, मी गंधर्वही नाही म्हणता आणि मी मनुष्यही नाही म्हणता. म्हणजे आहे तरी कोण तुम्ही? मग आहे कोण? म्हणजे तुम्ही देव नाही, यक्ष नाही, गंधर्वही नाही, मनुष्य नाही, म्हणजे आहे तरी कोण? तर हे यक्ष, हे ब्राह्मणा, हे द्रोण ब्राह्मणा, तू मला काय समज? बुद्ध समज. मी कोण आहे? मला कोण समज? तू लक्ष द्या, कोण समज? मला बुद्ध समज. म्हणजे मी कोण आहे? बुद्ध देव आहे का मग? यक्ष आहे का मग? गंधर्व आहे का मग? मनुष्य आहे का मग? तर बुद्ध कोण आहे? बुद्धच आहे. बुद्ध कोण आहे? आणि बुद्ध म्हणजे काय? तर ज्ञानी पुरुष. बुद्ध म्हणजे काय? कधीही न संपणारा ज्ञानाचा महासागर. समजलं का? आता तुम्हाला जर असं विचारलं, काय बुद्ध हे नाव त्यांच्या आई वडिलांनी ठेवलं होतं? महामाया देवी तर नामकरणाच्या दिवशीच मरण पावली होती, है ना, बुद्धाची आई, सिद्धार्थ गौतमाची आई. काय महाप्रजापती गौतमीनं ते नाव ठेवलं होतं? बुद्ध नाव कोण ठेवलं होतं? त्यांचं नाव तर सिद्धार्थ गौतम होतं. सुकिती सिद्धार्थ गौतम होतं का नाही? त्यांचं नाव सिद्धार्थ गौतम होतं, पाळण्यातलं नामकरणाचं नाव. मग बुद्ध हे नाव कोणी ठेवलं? हा, बुद्ध हे नाव कोणीही ठेवलं ते त्यांनी स्वपराकाष्ठाने, त्यांच्या बोधी ज्ञान प्राप्तीने, त्या संबोधी ज्ञान प्राप्तीने ते त्यांना विशेषण प्राप्त झालेलं आहे. मला सांगा, डॉक्टर विशेषण, हे जे डॉक्टर विशेषण आहे, कुठला तरी स्त्री असो की पुरुष असो, जन्माला आल्याबरोबर डॉक्टर ही पदवी लागते का त्याला, त्याच्या नावाच्या समोर? मग डॉक्टर ही पदवी, हे विशेषण, त्याला अभ्यास करावा लागतो, त्याला त्या डिग्र्या घ्यावे लागतात, तेव्हा त्याच्या नावासमोर ते डिग्री लागते. नाव तर ठेवलं सिद्धार्थ गौतम, पण या सिद्धार्थ गौतमाच्या मागे आणखी एक शब्द लावतो आपण, सिद्धार्थ गौतम बुद्ध. आलं का लक्षात तुम्हाला? सिद्धार्थ गौतम बुद्ध असा शब्द लावतो आपण. तर हे सिद्धार्थ गौतम जे लहानपणीच त्यांचं नाव, पण बुद्ध हे नाव त्यांनी सम्यक संबोधी नंतर प्राप्त करून घेतलेलं नाव आहे, सम्यक संबोधी नंतर. तर बुद्ध हे सिद्धार्थ गौतमही राहिले नाही, कारण सिद्धार्थ गौतमांनी सम्यक संबोधी जी प्राप्त केली बोधी वृक्षाखाली, तेव्हापासून त्यांना संपूर्ण जग, सारं जग त्यांना बुद्ध या नावाने ओळखल्या
बुद्ध या नावानं ओळखायला लागलेला आहे. सिद्धार्थ गौतम जरी आपण म्हणत असू थोडं, पण बुद्धच हे नाव प्रसिद्ध आहे. आपण वंदनेमध्ये सुद्धा ती शरणागमन मध्ये सुद्धा आपण त्यावेळी हेच म्हणत असतो की शरणागमन मध्ये सुद्धा काय म्हणतो आपण, बुद्धं शरणं गच्छामि. बुद्धं म्हणजे काय, बुद्धं शरणं गच्छामि म्हणजे मी बुद्धाला अनुसरतो. बुद्धं शरणं गच्छामि म्हणजे मी बुद्धाला अनुसरतो, बुद्धाला अनुसरतो. तर बुद्ध म्हणजे काय, तर बुद्ध म्हणजे ज्ञानी पुरुष, इनलाइटमेंट, ज्यांच्या काम तृष्णा, भव तृष्णा आणि विभव तृष्णा या तृष्णांचा ज्यांनी क्षय केलेला आहे, ज्यांनी संपूर्ण तृष्णेंवर विजय प्राप्त केलेला आहे, ज्यांनी पंच मारे पराजितवा, ज्यांनी 5 मार सेनेवर विजय प्राप्त केलेले आहे, ज्यांनी इच्छेवर विजय मिळवलेला आहे, ज्यांनी विषय वासना म्हणा किंवा काम विकार म्हणा किंवा अनेक प्रकारच्या विकारांवर, दुर्गुणांवर, तृष्णांवर, ज्याला आपण मारसेना म्हणतात एक विशेषणामध्ये. मारसेना म्हणजे काय, दृष्ट प्रवृत्तीचे विचार आपल्या मनामध्ये, जे दृष्ट विचार मनुष्याला चांगलं कार्य करण्यासाठी बाधा उत्पन्न करते, अडथळा उत्पन्न करते. मनातील दृष्ट विचार म्हणजे मारसेना. ज्यांनी मारसेनेवर विजय प्राप्त केलेले आहेत ते कोण आहेत, सम्यक संबुद्ध, ज्यांच्या संपूर्ण इच्छा, आसक्ती, तृष्णा क्षय झालेल्या आहे, नष्ट झालेल्या आहे. अशाच व्यक्तींना काय म्हटलं जातं, बुद्ध म्हटलं जातं. बुद्ध म्हणजे काय, मानवी मनोविकासाचे अति उच्च शिखर टोक गाठलेला मनुष्य म्हणजे बुद्ध होय. आलं का लक्षात तुम्हाला ही गोष्ट. तर आपण काय म्हणत असतो, बुद्धं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि म्हणजे बुद्ध हे एक ज्ञानी व्यक्तीचं एक विशेषण आहे. बुद्धं शरणं गच्छामि म्हणजे बुद्धाला म्हणजे काय, तर ते जरी मूर्ती असेल आपण हे, तरी बुद्ध म्हणजे काय, एका ज्ञानी व्यक्तीचं मी काय करतो, अनुसरण करतो, अनुकरण करतो. म्हणजे बुद्धं शरणं गच्छामि म्हणजे काय, बुद्धं शरणं गच्छामि या शब्दाचा अर्थ होते मी बुद्धाला अनुसरतो. काय होते, नाहीतर तुम्ही म्हणा बुद्धं शरणं गच्छामि म्हणजे हे बुद्धा मी तुझ्या जवळ आली बापा, या अगरबत्त्या घे, मेणबत्त्या घे, फुलं घे, मी तुले शरण जातो बापा, तू या पाया लागतो, माकड लक्ष ठेवजो बापा आणि माझे हातपाय सुकायचो. असा बुद्ध नाही आहे. हा असा आहे का बुद्ध, असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला का, आपल्यालाही दिला नाही, पण काही लोक असेच घेत आहे. बुद्धा मी तुझ्या विहारात आली बापा, हे अगरबत्त्या घे, फुलं घे, मेणबत्त्या घे, फळं घे आणि माकड लक्ष ठेवजो बापा. आणि पंचशील कोण पाळण, अष्टांगिक मार्ग कोण पाळण, कधा घ्या आपला धम्म. शिलाच्या पाण्याचा घेऊन घोट आणि शुद्ध करावे आपल्या मनास. शिलाचं पाणी म्हणजे कोणतं, कोण म्हणते ते शिलाचं पाणी आहे गडव्यातलं, ते तर तांब्याच्या गडव्यातलं आहे. शिलाचं पाणी आहे का ते, शिलाच्या पाण्याचा घेऊन घोट म्हणजे त्या कलश मधला पाण्याचा घेऊन घोट शुद्ध करावे आपल्या मनास. या कलश मधलं पाणी पेल्यानं, या तांब्याच्या कलश मधलं पाणी पेल्यानं जर आपलं मन शुद्ध होत असेल तर पंचशील आणि आर्य अष्टांगिक मार्गाचं म्हणजे मार्ग अनुसरायला बुद्धानं सांगितलाच नसतं आपल्याला, है का नाही. शिलाचं पाणी नाही तर शिलाचे पालन केल्यानंच आपलं मंगल होणार आहे. जे बाबासाहेबांचं झालं, सम्राट अशोकांचं झालं, है की नाही. अनेक जे उपासक उपासिका बुद्धांच्या सानिध्यात आले, संपर्कात आले, त्यांचं काय झालं, मंगल झालं. आलं का लक्षात तुम्हाला. तर शिलाच्या पाण्यानं आपलं परिवर्तन होणार नाही. असं तर मग हे आताच घ्या, ही तर ठेवलेलंच आहे की नाही. मग हेच जर असतं तर भगवान बुद्धांनी पोलिओ बूथ सारखं असं लोकांना पाजून दिलं असतं. ते ख्रिश्चन लोक आता चर्च मध्ये पाजतात असे बॉटलनं, है की नाही. मग हे गडवाच कशाला ठेवायचा, एक हांडा ठेवायचा तांबा. आणि तुमचं मन जर शुद्ध होत असेल या गडव्यातलं पाणी पिल्यानं, है की नाही, होईल का खरोखर. मग म्हणता का नाही, लिहिले का नाही तुम्ही, शिलाच्या पाण्याचा घेऊन घोटाने शुद्ध करावे आपल्या मनाचं. कितीतरी वर्ष झाले बाबासाहेबांनी धम्मदीक्षा दिली, तेव्हापासून आपण हे गडव्यातलं म्हणजे त्याला तुम्ही शिलाचं तुम्ही नाव दिलं, बुद्धाचं नाव नाही, ते तुमचं होय, ते गडव्यात ठेवलं का ते शिलाचं झालं. मग एवढ्या वर्षापासून आमच्या उपासिका पेत आहेत, तर किती लोकांचे मन शुद्ध झाले.
झाले का? म्हणजे पाणी फेल आहे ते, शिलाचं पाणी नाही आहे ते पाणीच आहे ना. गडव्यात ठेवल्याबरोबर काय हे की नाही, कोणता फरक आहे त्याच्यामध्ये? शिलाच्या पाण्यानं नाही तर शिलाचं पालन केल्यानंच माणसाचं मंगल होतं. आणि तसं जर असतं तर भगवान बुद्धांनी सम्यक संबोधीच्या वेळी झाडाखाली एवढे वर्ष तप आणि अनुसंधान करण्याची गरजच नसते. तथागत बुद्धांनी म्हटलं असते, एक एक कलशामध्ये पाणी घ्या, मी तुमच्या तोंडामध्ये ओततो, तुमचं मन शुद्ध होते. म्हणजे हे जी भानगडच नव्हती ना मग पंचशील मार्गाचा खोज करणं. बुद्धाचा धम्म हा एक शोध आहे, रिसर्च आहे की नाही? काय शोध आहे, रिसर्च आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, आहे की नाही? मग हे पंचशील, हे आर्य अष्टांगिक मार्ग, 10 पारामिता, प्रातिथ्य, समुत्पाद, हे सगळं बुद्धाला शोधून काढण्याची काही गरजच नसते. तेच निरंजना नदी मधलं दिलं असतं आणि त्यानं होणार नाही. या अंधश्रद्धेमध्ये पडू नका आपण. बांधदोरानं होय बरा, धाग्या दोऱ्याचा आपला धम्म नाही आहे का नाही? आता अनेक भिक्खूंनी दोरे बांधले, मी बांधतो किंवा नाही बांधतो, ज्यांना बांधायचे आहे ते बांधत बसतील, मला काही फरक पडत नाही, लक्षात घ्या. तर म्हणून आपल्या जीवनामध्ये आचरणो परमो धम्मो, म्हणजे तथागत भगवान बुद्धांचा धम्म हा आचरणशील धम्म आहे. कसा धम्म आहे? आचरणशील धम्म आहे. आणि आचरणामध्येच धम्म कायेन पसती. म्हणून जाता जाता मला एवढंच सांगायचं आहे की तथागत भगवान बुद्धाला त्यांनी उत्तर दिली, तुम्ही देव आहात का? तर बुद्ध म्हणतात मी देव नाही. तुम्ही यक्ष आहात का? तर बुद्ध म्हणतात मी यक्ष नाही. तुम्ही गंधर्व आहात का? तर बुद्ध म्हणतात मी गंधर्व नाही आहे. आणि तुम्ही मनुष्य आहात का? तर बुद्ध म्हणतात मी मनुष्य सुद्धा नाही. तर तुम्ही कोण आहात? तर मी बुद्ध आहे. तर त्या द्रोण व्यक्तीला बुद्ध असं म्हणतात की तुम्हाला कोण समज? मला बुद्ध समज. कोण समज? बुद्ध समज. तुम्ही देव म्हणून, यक्ष म्हणून, गंधर्व म्हणून, मनुष्य म्हणून जर बुद्धाला स्वीकारत असाल तर बुद्धाकडून तुम्हाला काहीही धम्माचा लाभ होणार नाही, काहीही प्राप्ती होणार नाही. किंवा तुम्ही अंधश्रद्धेकडे जात आहात किंवा मिथ्या दृष्टीकडे जात आहात असा त्याचा अर्थ होईल. म्हणजे बुद्धाला केवळ काय समजायचं? बुद्ध समजायचं. समजलं का? म्हणून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय लिहिलं? बुद्ध आणि त्यांचा धम्म. समजलं का? बुद्धाला काय समजायचं? बुद्ध आणि त्या, म्हणजे बुद्धांग शरणं गच्छामि, म्हणजे मी बुद्धाला अनुसरतो. बुद्धाचं अनुसरतो मीन्स अनुकरण करतो. कोणाचं? बुद्धाचं. का बुद्धाला असं लोटांगण जातो? लक्षात घ्या. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलेलं आहे, काय म्हटलेलं आहे की बुद्ध एका ठिकाणी असंही म्हणतात, महत्वाचं मी हे याच्यावर बोलत आहो, तथागत बुद्धांनी बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये सांगितलेलं आहे, भिक्खूंनो, उपासकांनो, मी मोक्षदाताही नाही आणि मुक्तीदाताही नाही. तर बुद्ध काय म्हणतात स्वतः? बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये मी कोण आहे? मार्गदाता. मी कोण आहे? मार्गदाता. मी मुक्तीदाताही नाही आणि मोक्षदाताही नाही, तर मी कोण आहे? मार्गदाता आहे. मला मार्गदाता समजा. मार्गदाता. मुक्तीदाता म्हणजे काय? तर दुःखापासून मुक्ती. मुक्तीदाता म्हणजे काय? दुःखापासून मुक्ती. आता तुमची दुःख अनेक प्रकारची आहे, या जगात दुःख आहे म्हणतात बुद्ध. जगात दुःख आहे का? असं म्हटलेलं आहे बुद्धाने की माझ्याच घरात दुःख आहे, मला व्यक्तिशः दुःख आहे, मलाच दुःख आहे असं म्हटलंय. बुद्धाचा शब्दच आहे, या जगात दुःख आहे. जगात दुःख आहे, जगामध्ये तुम्ही येताय एक भाग म्हणून. तर या जगात दुःख आहे आणि या दुःखाला बुद्ध, तुमच्या जीवनातलं दुःख बुद्ध दूर नाही करत बुद्ध दूर. तुमच्या जीवनामध्ये जे जे काही दुःख आहे का नाही ते बुद्ध दूर नाही करत. मग तुम्ही म्हणाल हा बुद्ध कुठल्या कामाचा? बुद्ध जर आमचं दुःख दूर करत नसेल तर बुद्ध आमच्या कामाचा नाही, असंच का नाही? कारण तुमचे दुःख आहे. हे परित्राण पाठ आपण वगैरे घेतोय श्रद्धेने, कशासाठी? याच्या मागे तुमची भावनाच आहे की आम्ही दुःखातून मुक्त झालो पाहिजे, हे का नाही? दुःखातून तुम्हाला बुद्ध मुक्त नाही करत, दुःखातून मुक्ती नाही देत बुद्ध, अजिबात देत नाही. काय करा तुम्ही बुद्धाचं? बुद्ध तुम्हाला दुःखातून मुक्त नाही करत. समजलं का? नाही करत. मग काय करा? कारण बुद्धानंच म्हटल्याने मी मुक्तीदाता नाही. तर मुक्ती म्हणजे कशातून मुक्ती? दुःखातूनच ना. तर बुद्ध म्हणते मुक्तीदाता नाही, दुःखातून मुक्ती देणारा मी नाही. म्हणजे मुक्तीदाता नाही मी म्हणजे दुःखातून मुक्ती देणारा नाही, तर दुःख मुक्तीचा मार्ग सांगतो.
समजलं का? तर लोकांनी काय केलं, आम्ही बुद्धाची पूजा वंदना केली, परित्राण केलं, असं तसं केलं तर बुद्ध आम्हाला दुःखातून मुक्ती देते, अजिबात देत नाही. लोक तर खूप दिवसापासून करत आहे परित्राण पाठ, रात्रभर जाग, दुःखातून मुक्ती नाही देत. दुःख मुक्तीचा मार्ग सांगतात, चालायचा आपल्याला आहे. बुद्धांना तर दुःख मुक्तीचा मार्ग सांगितला. कोणता मार्ग आहे मग तो? आर्य अष्टांगिक मार्ग, पंचशील मार्ग म्हणू शकतो. पंचशील मार्ग, आर्य अष्टांगिक मार्ग हा दुःख मुक्तीचा मार्ग बुद्धाने सांगितला, दिला, दावला आपल्याला, आणि त्याच्यावर तुम्ही चाललेच नाही तर दुःखमुक्त व्हाल का? मग तुम्ही बुद्धाला दोष द्याल का? म्हणून लक्षात घ्यायचं आहे, बुद्ध हे मुक्तीदाताही नाही आणि मोक्षदाताही नाही, दुःखापासून मुक्ती देत नाही, दुःख मुक्तीचा मार्ग सांगतात, चालायचा आपल्याला आहे. जोपर्यंत मी असो, मी केवळ भिक्खू बनवून चिवर घेतल्यानं दुःखातून मुक्त होणार नाही. मलाही बुद्धाच्या 10 शीलाचं जे जे काही भिक्खू जीवनाला आवश्यक आहे त्याचं मला आचरण, केवळ चिवर केल्यानं घेतल्यानं कोणी दुनियात, तुम्ही म्हणाल बंदीचं चांगलं आहे बा, त्यांनी चिवर घेतलं तर ते दुःख मुक्त झाले, असं नसते, है की नाही? आम्ही मार्गस्थच आहोत, तुम्ही मार्गस्थच आहात. म्हणजे मी केवळ भिक्खू बनून चिवर घेऊन चालणार नाही, मलाही त्याच्या याच्यावर चालत राहावं लागेल, तरच मीही दुःख मुक्त होईल. चिवरानं तर दुःख मुक्त झालं तर अनेक लोकांनी घेतले असते, है की नाही? मी असो का तुम्ही असो, बुद्धाने सांगितलेल्या त्या आर्य अष्टांगिक मार्गावर, त्या मार्गावर तुम्हाला किंवा मला चालावं लागेल. जेव्हा आपण चालू तेव्हाच आपण दुःखातून मुक्त होणार, अन्यथा होणार नाही. लक्षात घ्या. म्हणून बुद्ध कोण आहे? तर बुद्ध कोण आहे तर लक्षात घ्यायचं आहे, बुद्ध कोण आहे तर बुद्ध मुक्तीदाता, मोक्षदाता नाही, तर बुद्ध मार्गदाता, हे एवढंच लक्षात ठेवायचं आहे. मग बुद्ध जर मार्गदाता असेल तर बुद्धाच्या मार्गावर चालल्यानंच आपलं मंगल होणार आहे, कल्याण होणार आहे, भलं होणार आहे, दुःखातून आपण मुक्त होणार आहे, चालल्यानं मुक्त होणार आहे, अन्यथा होणार नाही. म्हणून तुम्हाला मुक्तीदाता बुद्ध पाहिजे की मार्गदाता बुद्ध पाहिजे? बाबासाहेब, आता असं म्हणू नका, बाबासाहेब बुद्धानेच म्हटलेलं आहे मी मुक्तीदाताही नाही, मोक्षदाता नाही, तर मी कोण आहे? मार्गदाता आहे. तर बाबासाहेबांनी जो बुद्ध अंगीकारला किंवा त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी तो घेतला, तर मार्गदाता बुद्ध म्हणूनच स्वीकारला बाबासाहेबांनी. बुद्धाच्या मार्गावर ते चालले, किंवा बुद्धाचा म्हणजे आपण फक्त बाबासाहेबांना मानतो पण त्याचे विचार मानत नाही. आपण फक्त बुद्धांना मानतो पण त्या बुद्धाच्या विचाराचं आपल्याला काही घेणं देणं नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेबांची ती ओळख सांगतो की मला भक्त नको, मला अनुयायी पाहिजे. आपल्याला काय बुद्धाचं आणि बाबासाहेबांचं काय भक्त बनायचं आहे? बाबासाहेबांचे शब्द आहे, मला भक्त नकोत, अनुयायी पाहिजे, अनुयायी पाहिजे. प्रसिद्धीची अपेक्षा न करता काम करणारी माणसे पाहिजे, है का नाही? खूप एखाद्या धम्म परिषदेमध्ये खूप लोक असले म्हणजे धम्माचा प्रचार प्रसार होतो असं अजिबात नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी असं म्हणतात की मला संख्यात्मक बदल नको, गुणात्मक बदल पाहिजे, है का नाही? किती धम्म परिषदेमध्ये, किती धम्म रॅलीमध्ये, किती शिबिरामध्ये लोक राहतात, पण त्या लोकांमध्ये अर्धे कसे लोक आहेत ते, म्हणजे एखाद्या धम्म परिषदेमध्ये 10,000 लोक आहे किंवा 2,000 म्हणा, 3,000 पकडा, 1,500 पकडा, त्याच्यातले कमीत कमी 50 जर लोक किंवा 20 लोक जर धम्मवान असेल, खरोखर तंतोतंत व्यवस्थित पालन करणारे असेल तर ते महत्वाचे आहे. धम्म परिषदेत किती लोक जातात गर्दीमध्ये, रिझल्ट काय आहे, है की नाही? आपण कितीतरी धम्म परिषदा पाहतो, आताही तुम्ही पाहिले असेल, है की नाही? तर बाबासाहेबांनी म्हटलंय मला संख्यात्मक बदल नको, मला गुणात्मक बदल पाहिजे. मला लोक कमी असली तरी चालेल पण त्याच्यात बदल असला पाहिजे. लाखो लोक जमावून काय करतात, है का नाही? त्यांना बदल नाही होत असते. कमी लोकांनी, भगवान बुद्धाला 5च शिष्य मिळालेत पण त्यांनी 5 शिष्यांनी धम्म जगभर पोहोचवला का नाही? गरज नसते खूप लोक हे झाले म्हणजे, है का नाही? पण ते म्हणजे एक असावा पण नेक असावा, है का नाही? भीमा तुझ्या मताचे आपण असं म्हणतो का नाही? तर मताचे जर 5 लोक असते, केवळ शरीरानं नाही मनानं एकत्रित पाहिजे, संघटित झाल्याशिवाय काही आपल्याला होऊ शकत नाही. तर बाबासाहेबांची ती ओळ आहे की मला भक्त नको, अनुयायी पाहिजे. भक्त म्हणजे कोणते? ते देवाचे भक्त असतात, अल्लाचे भक्त असतात, त्याच्या देवी देवतांचे भक्त असतात. तुम्हाला काय बुद्धाचे भक्त बनायचं आहे? कर्मकांड करायचं आहे, पाखंडवाद करायचा आहे? काहीच करायचं नाही. आपल्याला बुद्धाचं भक्त नाही बनायचं आहे, बुद्धाचं अनुयायी बनायचं आहे. म्हणून बाबासाहेब म्हणतात मला भक्त नको, भक्त नाही पाहिजे, मला कोण पाहिजे? अनुयायी. अनुयायी या शब्दाचा अर्थ होते, अनुयायी म्हणजे अनुकरण करणारे, जे बुद्धानं सांगितलं त्यावर
त्याचं अनुशीलन करणारे, परिपालन करणारे, त्याच्यावर चालणारे, अनुकरण करणारे, अनुसरण करणारे असे लोक पाहिजे. म्हणून आपल्याला भक्त बनायचं नाही. बुद्धाचा तर भक्त बनायचंच नाही, पण बाबासाहेबांचंही भक्त बनायचं नाही. आपल्याला काय बनायचं आहे? अनुयायी. अनुयायी म्हणजेच उपासक म्हणा, आचरण करणारा, जे सांगितलं त्यावर चालण्याचा प्रयत्न करणारा. म्हणजे तुम्ही म्हणा चालणारा म्हणजे कमीत कमी प्रयत्न तर करा, पाऊल तर टाका, आहे का नाही? तर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून भगवान बुद्धांचा धम्म हा विज्ञानाशी सुसंगत आहे. यही पस्सिको ओपनागी, या आणि प्रत्यक्ष पहा आणि अनुभव घ्या. म्हणून भगवान बुद्धांनी कलामसूत्र सांगितलं आहे, जगाचा स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे ना. कलामसूत्र काय? मी सांगतो म्हणूनही सत्य मानू नका, हे ना. खूप लोक सांगतात म्हणूनही सत्य मानू नका. आणि सांगणाऱ्या व्यक्तीवर माझी श्रद्धा आहे, त्या श्रद्धेपोटी सत्य मानू नका. परंपरेनं रूढीनं चालत आलेला आहे ती गोष्ट विचारधारा म्हणूनही सत्य मानू नका. एका विशिष्ट ग्रंथामध्ये सांगितलेले आहे म्हणूनही सत्य मानू नका. खूप लोक त्याचं समर्थन करतात किंवा त्याला दुजोरा देतात किंवा त्याच्या संदर्भात ते पाठपुरावा करतात, म्हणूनही सत्य मानू नका. कोणतीही गोष्ट स्वीकारण्यापूर्वी त्यामध्ये मनुष्याचं हित सुख पहा, कसोटी लावा. ती तर्कसंगत, न्यायसंगत आणि बुद्धिसंगत जर ती गोष्ट असेल, जेवढी माझ्या हितासुखाची आहे तेवढी इतरांच्या हितासुखाची असेल, तरच ती गोष्ट स्वानुभवाने म्हणजे स्वतःच्या अनुभवावर तिची पडताळणी करायची आहे, कसोटी करायची आहे, पारख करायची आहे, तरच ती गोष्ट स्वीकारायची. अन्यथा ती नाकारली पाहिजे. बुद्ध जबरदस्ती करत नाही. म्हणून बुद्धचे एक या जगातले स्वातंत्र्याचा जाहीरनामा त्यांनी कलामसूत्रामध्ये आपल्याला दिलेला. आले का लक्षात तुम्हाला? आणि मला हेच म्हणायचं आहे की स्वातंत्र्याचा जाहीरनामा, बुद्धाचा धम्म हा सुसंगतवादी आहे. म्हणून ते आपण कारण मी सांगतो म्हणून नाही, स्वतः तुम्ही अनुभव, आहे का नाही. म्हणून बुद्धाचा धम्म, बाकीचे जे धर्म आहे ना ते गुलाम बनवण्याची मानसिकता. म्हणजे बाकीचे जे धर्म बाकीचे म्हणजे ख्रिश्चन, हिंदू, जैन, शीख, पारसी हे धर्म आहेत, पण जगाच्या पाठीवर धम्म एकच आहे, तो म्हणजे बुद्धाचा. हे सगळे धर्म वय, ख्रिश्चन, जैन, हिंदू, मुस्लिम, शीख यांना धर्म म्हणतात. धर्म आणि धम्म वेगवेगळा असतो. आपल्याला धर्म नाही दिला बाबासाहेबांनी, बुद्धाचा धम्म दिला. धर्म अपूची गोळी आहे, धम्म अपूची गोळी नाही राहू शकत. ते कार्ल मार्क्सनं म्हटलं असेल, ते धर्मासाठी म्हटलंय, धम्मासाठी नाही म्हटलंय. कार्ल मार्क्सला धर्म काय आणि धम्म काय याच्यातला भेद कार्ल मार्क्सला नाही समजलं. बाबासाहेबांनीच उत्तर दिलं कार्ल मार्क्सला. धर्म वेगळा असतो आणि धम्म वेगळा असतो. तर कार्ल मार्क्सनं जे लोक म्हणते ना मग बुद्धाच्या धम्माला नशा आहे का? हे अपूची गोळी आहे म्हणते धर्म, तर बुद्धाचा धर्मच नाही आहे ना, धम्म आहे. धम्म न अपूची गोळी कशी राहील? धम्म तर मनुष्याच्या जीवनासाठी किती आवश्यक आहे, धम्माची गरज आहे. एकट्या माणसाला धम्माची गरज नाही, दोन माणसं एकत्र आली किंवा त्यापेक्षा जास्त त्याला धम्माची गरज आहे, हे का नाही. धम्माचे जीवन जगण्यासाठी मापदंड आहे, मोजमाप आहे. व्यावहारिक जीवन, सामाजिक स्वास्थ्य, या जगामध्ये शांतता नांदावी त्यासाठी धम्माची गरज आहे. एका व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीसोबत कसं वागावं याच्या संदर्भातली नैतिकता व्यावहारिक जीवनामध्ये जे मार्गदर्शन केलं जातं ते धम्माचा उपदेश आहे. धम्म किती गरज आहे माणसाला. खा प्या मजा करायचं जीवन नाही, तर मनुष्याचं जीवन सुदृढ त्या सुमार्गावर लावण्यासाठी, सुगतीकडे घेऊन जाण्यासाठी ह्या सद्धम्म आहे किंवा धम्म आहे. आलं का लक्षात तुम्हाला? म्हणून आपल्याला धम्म दिलेला आहे. इतर धर्म माणसाला गुलाम करण्यासाठीच झालेला आहे किंवा ते त्यांच्यासाठीच झाले आहे, ते गुलाम करण्याचीच खेळीमेळी आहे. पण बुद्धाचा धर्म हा गुलाम नाही करत, तर माणसाला मोकळा ठेवतो. इतर धर्म म्हणतात फक्त जे लिहिलेलं आहे ग्रंथामध्ये त्याला फक्त माना. बुद्ध काय म्हणतात? जानो बाद में मानो. हा एक फरक आहे. दुसरे धर्म काय म्हणतात? खाली मानो. पण बुद्ध म्हणतात नाही नाही, मानो नाही, मुझे मानो नाही, पहिले मुझे जानो बाद में मानो. तर असा भगवान बुद्धांचा धम्म आहे. भगवान बुद्धाचा धम्म अंधश्रद्धेकडे घेऊन जाणारा नाही. म्हणून जिथं जिथं बुद्ध आहे, बुद्धाचं विज्ञान आहे. विज्ञान या शब्दालाच बुद्धानेच जन्म दिलेला आहे. जिथं जिथं बुद्ध आहे तिथे तिथं विज्ञान आहे, आणि त्या विज्ञानाची उत्पत्तीच बुद्धामुळे झालेली आहे. तर ज्या ज्या ठिकाणी बुद्धाचं विज्ञान आहे, बुद्धाचं तत्वज्ञान आहे, त्या त्या देशाने प्रगती केली आहे. जसं जापान वगैरे आपण नावं ऐकतो. पण जिथं बुद्धाचा जन्म झाला तो देश मात्र आज रसात आहे. म्हणून बाबासाहेबांचं ते वाक्य सांगतो शेवटचं, कोणतं? की या भारतातील लोक पुन्हा बौद्ध धम्माचा अंगीकार करतील, भारतातील लोक पुन्हा बौद्ध धम्माचा अंगीकार करतील, तर भारत देश जगामध्ये महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेबांचं वाक्य आहे हे वालं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बौद्ध धम्मामुळेच या जगाचं कल्याण होणार आहे, आणि बौद्ध धम्मामुळेच हे जग युद्धापासून दूर होईल.
आणि नष्ट होण्यापासून वाचेल. कशामुळे? नष्ट होण्यापासून वाचेल. म्हणजे या जगाला युद्ध नाही तर बुद्धाचीच गरज आहे, जे बाबासाहेबांचं कथन आहे. म्हणून बुद्धाला आंधळे श्रद्धेनं नाही, हे की नाही, अंधश्रद्धेनं नाही घ्यायचंय. बुद्ध हा आचरणात असला पाहिजे, कर्मकांडात नाही. खूप म्हणजे खूप साऱ्या गाथांमध्ये नाही. भगवान बुद्ध म्हणतात थोडी थोडकी गाथा तिचं आचरण करूनच आपल्या जीवनामध्ये त्याचं पालन, हजारो गाथा म्हणण्यापेक्षा एक गाथा समजून उमजून त्याचं आपल्या जीवनामध्ये पालन करून ती गाथाही श्रेयस्कर ठरू शकते, है की नाही, हजारो गाथांपेक्षा. निरर्थक म्हणणार नाही मी, निरर्थक हजारो गाथा म्हणण्यापेक्षा असं ना, निरर्थक नाही, त्या अर्थाच्याच आहे. परंतु हजारो गाथा म्हणत राहण्यापेक्षा एक एक गाथा पालन करत करत राहा, त्यानंच आपलं मंगल होणार आहे. तर आज या परिवारामध्ये, शेंडे परिवारामध्ये या गृहप्रवेशाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण मला आमंत्रित केलं. माझी अल्पसी धम्मदेशना आपण श्रवण केली. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल. वंदन करा, द्या बंद करू.